आणि नाणेफेक जिंकून इथे निर्णय घेतलाय तो आडिवली संघाने गोलंदाजी करण्याचा. तर सामना लगेच सुरू करा. दोन्ही ओपनिंग बॅट्समॅन ज्यामध्ये जात आहेत. रणजित आणि रणजितच्या सोबत आलेत मानपाडा संघाकडून डावाला सुरुवात करण्यासाठी तो एकनाथ भोईर. पहिला सामना खेळण्यात डायरेक्ट 7व्या-8व्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. श्याम पाटील यांचं आगमन होते आजी संघाचे आणि त्याचबरोबर ड्रीम मेकर डान्स अकॅडमीचे सर्वेसर्वा श्याम पाटील आर व्हेरी गुड कोरिओग्राफर ऑल्सो अँड व्हेरी गुड क्रिकेटर ऑल्सो. गोलंदाज सज्ज होते पहिले षटक घेऊन तो गोलंदाजी मार्कवर सुनील भाने. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईक एंडला रणजित ठाणगे. पहिल्या सामन्यामध्ये जास्त परफॉर्मन्स त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला नाही, बॅट फटकेची बघायला मिळाली नाही, पण हा सामना त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल कारण उपांत्य फेरी सुरू आहे आणि ओपनिंग करण्यासाठी आपल्या संघाकडून आले तो मानपाड संघाकडून स्ट्राईक एंडला रणजित ठाणगे. चला सामना सुरू करा. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिले षटक घेऊन सुनील भाने आघाडीचा गोलंदाज. प्राथमिक गोलंदाज पॉवर प्लेचं पहिले षटक रणजित साठी. पहिला चेंडू ऑन साइडला स्लॉक केलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आणि जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील तोपर्यंत सहज या चेंडूवर रणजितने कंप्लीट केले ते 2 धावा. 2 धावांनी खातं उघडले रणजितने. धावसंख्या धावफलकावर 2. तर दोन्ही संघांसाठी एक जबरदस्त पारितोषिक, एक सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार कुठला फलंदाज दाखवतोय तर 2000 पारितोषिक सन्माननीय काशीनाथ पाटील यांच्याकडून या संघातल्या खेळाडूंसाठी. चेंडू हवेमध्ये, झेल उडालाय, क्षेत्ररक्षक जज करतायत. पॉइंटला बिग विकेट. या सामन्यात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतंय की जास्त काय इम्पॅक्ट पाहायला मिळाला नाही मानपाडा संघाच्या फलंदाज रणजित ठाणगेकडून आणि तो सुद्धा लवकर तंबूत परतलाय. आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 2000चं पारितोषिक. सुवर्ण संधी आहे दोन्ही संघाच्या फलंदाजांनी गोलंदाजांना. सलग 3 चेंडू 3 षटकार, सलग 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक या तिन्ही अचिव्हमेंटसाठी तुम्हाला प्रत्येकी 2000चं पारितोषिक आहे ते सन्माननीय काशीनाथ पाटील यांच्याकडून. नेहमीच मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभतं. पहिलाच फलंदाज बाद झाला. एक मोठी विकेट मिळाली गोलंदाज सुनीलला. दत्ता म्हात्रे नवीन फलंदाज माझ्या आतमध्ये येत आहेत. दत्ता म्हात्रे न्यू बॅट्समन ऑन ॲट नॉन स्ट्रायकिंग एंड. आणि स्ट्रायकिंग एंडला एकनाथ भोईर. पुढचा चेंडू सुनील भानेचा. खोदून काढलाय, चांगला चेंडू ऑन ड्राईव्ह. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहेत. मिडॉनचा क्षेत्ररक्षक संधी प्रयत्न करत होता पण त्याच्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. पण 2 धावा या चेंडूवर कंप्लीट होत आहेत. आणि 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली ती धावफलकावर 4 धावा. SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला या स्पर्धेचं कव्हरेज पाहायला मिळते. थर्ड प्रक्षेपण पाहायला मिळते. पंचाच्या भूमिकेत सुभाष पाटील आणि शशांक पाटील. ओव्हर द विकेट. खोदून काढलाय, चांगला फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक मिड विकेटवर येत आहेत. वाढीश नांगोला चेंडू कव्हर करते तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न. 2 धाव इथे पूर्ण होणार नाही. पंचांचा इशारा. फलंदाज बाद होतोय. पॉपिंग रिच आतमध्ये बॅट ग्राउंडिंग होण्याच्या अगोदरच यष्ट्या वाकवल्या गेल्यात आणि त्यामुळे फलंदाजाला तंबूत परतावं लागतंय. दत्ता मात्र कुठलीही धावसंख्या न नोंदवता तंबूत परततोय. बॅट ऑन दी एअर होती. ग्राउंडिंग कुठल्या प्रकारचं झालं नाही दत्ता म्हात्रेकडून आणि त्याचा फायदा उचलला गोलंदाजाने. फलंदाज इथे बाद होतोय तो धावचीच्या स्वरूपात. अवघ्या 5 धावा धावफलकावर आडिवली संघासमोर फाईट करत असताना मानपाडा संघ थोडासा बॅकफुटवर, थोडा दबावाखाली. 2 फलंदाज बाद झालेत. ओपनिंग बॅट्समन रणजित तंबूत परतला. दत्ता मात्रे एकही चेंडूचा सामना न करता तंबूत परतलाय नॉशिंग विकेटला धावचीच्या स्वरूपात. आणि 4थ्या क्रमांकावर येतो फलंदाजीला देवेंद्र वझे. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये निलेश दादा आणि त्याचबरोबर राजदीप चौधरी
ॲज अ स्कोर म्हणून काम पाहत असताना आज राजेश पाटीलचं आम्ही बघितलं स्कोरिंग करत असताना, विशालला बघितलं स्कोरिंग करत असताना. खूप चांगली भूमिका त्यांनी मात्र स्पष्ट केली आहे रेग्युलर क्रिकेटमधून. चांगला टायमिंग, चांगला फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि चेंडू जातो सीमारेषा बाहेर. चौकार. याच पटक्यांची गरज आहे. दबाव जर तुम्हाला ट्रान्सफर करायचा असेल, दबाव दूर ढकलायचा असेल, शिफ्ट करायचा असेल तर निश्चित असे फटके करणं गरजेचं आहे. तो चौकार पाहायला मिळतो मैदानावर. तो वाडवली संघाकडून फलंदाज या चौकारासाठी तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला एकनाथ भोईर. धावसंख्या स्टील ऑन सिंगल डिजिट, 9 धावा धावफलकावर. दोन मात्र खेळाडू डीप मध्ये पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. लॉंगला थोडासा वाईडीच एक खेळाडू उभा आहे, एक खेळाडू मिड विकेटला उभा आहे पॉवर प्ले मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुनील भाने एकनाथ साठी. फुल टॉस आहे ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉन मध्ये स्वतः संदीप भाने. थोडीशी मिसफील्ड, 2 धावाचा प्रयत्न बघायचा कॉल दिलाय. हा ना मध्ये तुम्ही पाहताय धावची जी संधी सुद्धा होती आणि थोडीशी हुकली ती मात्र सुनील भानेकडून आणि 2 धावा या चेंडूवर कंप्लीट करतोय तो एकनाथ आणि त्याच्यासोबत देवेंद्र वझे. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. एकाकडेच्या मुंबईमध्ये मानपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना अंकित केले 11 धावा धावफलकावर. एक सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी या सामन्यामध्ये. दोन्ही संघाच्या खेळाडूंना सलग 3 चौकार, सलग 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी प्रत्येकी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्मान्य काटेगावचे माजी उपसरपंच सन्मान्य काशीनाथ पाटील यांच्याकडून. एका षटकाचा खेळ समाप्त होतो. एका षटकाकडे धावसंख्या 11. एकाकडेच्या मोबाईलमध्ये मानपाडा संघ आडोली संघासमोर फलंदाजी करत असताना टार्गेट सेट करत असताना काटे 40+ चषक 2021 क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 2 दिवसाचा कालावधी असलेली क्रिकेट स्पर्धा उसरगडच्या किंग्ज मैदानावर. यासाठी सर्व या उसरगडच्या ग्रामस्थांचं धन्यवाद. त्याचबरोबर सन्मान्य पांडुरंग संत यांचा सुद्धा धन्यवाद, कारण त्यांनी ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं. दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते तो अनिल भाने. पहिला चेंडू फुल टॉस आहे, ऑनसाइडला प्लेस केलाय. एलिव्हेशन मिळालं नाही जास्त फटक्याला. मिड विकेट चेंडू कव्हर करतो तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न. फेक चांगली झाली आहे. पुढे चेंडू जोपर्यंत कव्हर करतो तोपर्यंत 2 धावा या चेंडूवर कंप्लीट होत आहेत देवेंद्र वझेकडून. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. एकमेव चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आलाय 7 चेंडूमध्ये 4-4 षटकांच्या सामन्यात. 10 संघ असल्यामुळे निर्णय घेतला आयोजकांनी आधीच की 4-4 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. स्वीप केला ऑनसाइडला. प्लेसमेंट चांगलं आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 2 धावाचा प्रयत्न पुन्हा एकदा असेल आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. 2 ते 3 वेळा हातामध्ये चेंडू बाउन्स करून नंतर स्टार्ट घेत असतात गोलंदाज अनिल भाने. या षटकामध्ये खासियत आहे त्यांची. प्रत्येकाची एक वेगळी शैली सध्या बघायला मिळते. आपण महेश मडवीचा बघतो, काकडवाल संघाकडून चेंडू तो जमिनीवर बाउन्स करतो, नंतर चेंडूची फेक करतो. ऑन साइडला प्लेसमेंट चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे दूरवर. चेंडू तोपर्यंत कव्हर केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेक चांगली होते. गुड थ्रो. चांगली फेक. एका दार समाधान मानावं लागते फलंदाजाला. व्यावसायिक लेवलला आपण शिरूविकला बघतो, नाझिम गुलीला बघतो, ज्या हातामध्ये चेंडू हातामध्ये बाउन्स करून एखाद्याने चेंडू ग्रीप करून नंतर चेंडूची फेक करतात. ओव्हर द विकेट. ओव्हरपिच डिलिव्हरी ड्राईव्ह केल्या शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षक आहेत. धावची जी संधी फेक झाली आहे चांगली, पण फलंदाज तेवढ्याच वेगाने पॉपमेरीच्या आतमध्ये पोहोचतोय. मगाशी नितीनने उल्लेख केला ड्रीम मेकर डान्स अकॅडमी आणि त्या अकॅडमीचे सर्व ओनर श्याम पाटील आमच्या सोबत व्यासपीठावर उपस्थित आहेत. स्वतः सुद्धा ते 40+ चे खेळाडू आहेत आजदे गावचे.
धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफरक अंकित झाले एकूण 17 धावा. या षटकात थोडासा अंकुश लावले धावफलकावर या गोलंदाजीमध्ये. गोलंदाज अनिल भानेने चांगली गोलंदाजी. ऑन साइडला प्लेसमेंट चांगलं गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, येतात बरोबर चेंडूच्या खाली आणि चांगला झेल सुद्धा तिथे टिपलाय. फलंदाज बाद होईल आणि अजून एक धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. तो मैदानात फलंदाजी करत असताना मानपाडा संघाला बाद होणारा फलंदाज देवेंद्र वझे. प्रवीण तिथे मात्र खूप चांगला झेल टिपत असताना डीप मध्ये प्रवीण भाने. डीप स्क्वेअर लेग मध्ये असं वाटलं की चेंडू फिनिश होईल की काय. मी मात्र मोठ्या मोठ्या सावल्यामध्ये मैदानाच्या आता येत असताना त्या समोरच्या इमारतींच्या न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतो सुरेश वझे. धावसंख्या 17 धावा. धावफलकर 3 गडी बाद. अँड लास्ट बॉल टू गो. इथे 2 वेळा चेंडू टॉस करतात आपल्या हातामध्ये. सर रेषे चेंडू जातोय. चेंडू सोडून दिलाय, लेफ्ट केला चेंडूला. तो फलंदाज एकनाथ भोईरने अँड डॉट बॉल. षटक 2 इथे समाप्त होते. धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावले मैदानावर. आणि या षटकात तुम्ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात निश्चित की 11 धावा आल्या होत्या, पण या षटकात माफक 6 धावा खर्च केल्यात. एवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि एक गडी सुद्धा मात्र बाद केलाय गोलंदाजीमध्ये. 17 लॉस ऑफ 3 विकेट. मानपाडा संघ थोडासा बॅकफुटला, थोडासा दबावाखाली आणि आडिवली संघाने निर्णय जो घेतला आतापर्यंत योग्य स्थापित केला त्यांच्या गोलंदाजांनी. गुड बॉलिंग. बघायचं गोलंदाजी मार्ग करता कुठला गोलंदाजी मात्र इन्व्हाइट केला जाईल, बोलवला जाईल. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 2 दिवसावर क्रिकेट स्पर्धा एकूण 20 संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उद्या निश्चित मात्र विनंती करेन की नवापाडा आणि दातिवली संघ बरोबर 9 वाजता सामना सुरू केला जाईल, याची मात्र आपण नोंद घ्या. 40+ नवापाडा, 40+ दातिवली, बरोबर 9 वाजता सामने ते सुरू केला जाईल. त्यानंतर घारोली विरुद्ध पिसवली असा सामना असेल. त्यानंतर आगासन विरुद्ध संदेव असा सामना असेल. चौथा सामना असेल तो वाकण विरुद्ध निळजे आणि 5वा सामना असेल तो देसाई विरुद्ध वाडेकर, म्हणजेच विजय यांचा संघ, विजय पाटील. प्रथम पारितोषिक या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळते रोख रुपये 80,000, आकर्षक भव्य दिव्य चषक. दुसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक रोख रुपये 40,000 आणि आकर्षक भव्य दिव्य चषक. उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी शूज आहेत आणि चषक आहे. तर उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आणि चषक आहे, असं स्वरूप आहे स्पर्धेमध्ये. आणि त्याचबरोबर मालिकावीरसाठी तुम्हाला सायकल पाहायला मिळते, जेणेकरून अजून तुम्ही फिट व्हाल, अजून तुम्ही तुमच्या स्वतःच्या फिटनेसवर लक्ष द्याल. यासाठी आयोजकांच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळते की मालिकावीरसाठी इथे सायकल सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. टीम आडवली. अजून एक चित्र तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला 12 टी-शर्ट प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. 40+ ग्रामीण क्रिकेट संघटना आणि संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून या सर्व टी-शर्ट प्रोव्हाइड केले गेले. हे किट प्रोव्हाइड केलं गेलंय सर्व संघातल्या खेळाडूंना. अजूनही मैदानाच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गावर बघायचं कुठला गोलंदाज येणार या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत निर्णय चांगला, कारण 2 षटकात फक्त आणि फक्त 17 धावा आल्यात. बघायचं संधी अजूनही आहे ती गोलंदाजी फलंदाजांना. सलग 3 चेंडू, 3 चौकार, 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी सन्मान्य काशीनाथ पाटील यांच्याकडून प्रत्येकी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तिसऱ्या षटकामध्ये येतो गोलंदाज संदीप भाने. पहिला चेंडू थांबून एक्झिक्यूट केला, ऑन साइडला प्लेसमेंट केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत 2 धावेसाठी फलंदाज निघालाय आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. 2 धावा पूर्ण झाले. धावफरक अंकित झाले एकूण 19 धावा.
फलंदाज सुरेश वझे आणि सुरेश वझेने खातं उघडले 2 धावेने. धावसंख्या धावफरक 19. ओहो गुड बॉलिंग, चांगला चेंडू. थोडीशी ओव्हरपिच डिलिव्हरी होती पण भरपूर सफल झाला होता बॅट्समन. अँड डॉट बॉल. या षटकात सुद्धा मात्र पूर्णपणे अंकुश लावले धाव फलकावर. गोलंदाज संदीप भानेने मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. स्लोअर वन चेंडू थांबून एक्झिक्यूट केलाय. चेंडू फाईन लेग मध्ये खूप वेगाने ट्रॅव्हल होत आहे. 2 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेच्या बाहेर येतो तो. या चेंडूवर चौकार. स्लोअर वन चेंडू तुम्ही वाटत मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. आणि चौकारच्या मध्ये धावसंख्या मात्र पुढे सरकली. खूप वेळानंतर हा चौकार पाहायला मिळतोय. अंकित झाले एकूण 23 धावा धावफलकावर. उपांत्य फेरीमध्ये सुरू आहे त्याच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. थांबून खेळायचा प्रयत्न, स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल सिग्नल पंचांचा येतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. व्हाईट बॉल आणि धावसंख्या 24 धावा धावफलकावर. आडोली विरुद्ध मानपाडा. नागाव संघाला बाय मिळाली, तो संघ पुढे सरकलाय उपांत्य फेरीमध्ये. आणि या सामन्यात जो संघ जिंकेल तो मात्र मानपाडा संघ मात्र माझ्या आतमध्ये तो नागाव संघाशी फाईट करेल उपांत्य फेरीत. पुन्हा थांबून खेळायचा प्रयत्न होता. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. चौकाराचं उत्तर नंतर 2 डॉटने देत असताना संदीप भाने डॉमिनेट केलंय. योगेश भानी यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं. संदीप पुन्हा सज्ज होईल सुरेश वजेसाठी. पुन्हा थांबून खेळायचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले जणू काही मागची चेंडूची पुनरावृत्ती झाली. धावचीची संधी. संदीप यष्टी वर चेंडू फेकतोय आणि अजून एक आपल्या संघाला सांघिक यश मिळवून देतोय. फलंदाज बाद होतोय तो सुरेश वजे. पहिल्या सामन्यात खूपच चांगला परफॉर्मन्स दिला होता पण तिथे मात्र बॅटमन त्याच्या धावा आटल्यात त्यामुळे निश्चित त्याला त्याची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. ती एकनाथ भोईरच्या समोर. आणि इथे मात्र मध्याच्या आतमध्ये फलंदाज बाद होतो तो. चौथा गडी बाद होतोय. धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न मानपाडा संघाचा आणि 4 गडी बाद झाले. धावसंख्या माफक आहे 24 धावा धावफलकावर. न्यू बॅट्समन ॲट नंबर 6 बाळा ठाणगे 6व्या क्रमांकावर येतात फलंदाजी करण्यासाठी. 4 गडी बाद झाले मैदानाच्या आतमध्ये मानपाडा संघाची. थोडीशी मात्र दयनीय अवस्था. धावसंख्या अत्यंत माफक आहे ती 24 धावा धावफलकावर आणि 4 गडी बाद. आणि निर्णायक चेंडू या षटकातला. स्ट्राईक एंडला आघाडीचा फलंदाज एकनाथ भोईर. त्याच्याकडनं अपेक्षा आहे संघाला जास्त फटके त्याच्याकडून यावे, मोठे फटके त्याच्याकडून यावे. फील्डमध्ये काही चेंजेस आणतात आडवली संघाचे संदीप भाने. ऑन साईडला फुलटॉ चेंडू एक्झिक्यूट केला डीप मध्ये वाईड स्लॉंगला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो पण 2 खाणीच्या मधून चेंडू निघून जातोय सीमारेच्या बाहेर आणि एकनाथ भोईरच्या बॅटमधून येतोय तो चौकार. धावसंख्या 3 षटकाखेर 28 धावा धावफलकावर. 9.33 ची गती राखत असताना 28 धावा अंकित झाले धावफलकावर. बघायचं स्लॉगर मध्ये आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वतः जो पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे म्हणजे आघाडीचा फलंदाज आहे एकनाथ भोईर आणि त्याच्यासोबत आलेला फलंदाज नवीन तुम्ही पाहतायत तो म्हणजेच बाळा ठाणगे. यांच्याकडून किती धावा येत आहेत. चला फास्ट खेळायचं आहे. 3 षटकांसाठीच 20 मिनिटं गेली आहेत. वृषांक फॅशन म्हणजेच मच्छिंद्र भोईर उंबरलीचे यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये शूज लाभलेत. उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी वृषांक फॅशन उंबरलीचे
मच्छिंद्र भोईर यांच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच त्याबद्दल त्यांचं. निर्णय षटक गोलंदाजी मार्कर शरद भाने आणि स्ट्रायकिंग याला फलंदाज तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये बाळा ठाणगे. पहिला चेंडू ओव्हर द विकेट थांबून एक्झिक्यूट केल्या कव्हर्स मधून खेळायचा प्रयत्न डीप मध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरना वेगाने येतो पण त्याच्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. बाळा ठाणगेच्या बॅटमधून चौकार. याच फटक्यांची गरज आहे तरच तुम्ही चांगली फाईट देऊ शकता मैदानावर, चांगली झुंज देऊ शकता, चांगला संघर्ष करू शकता. आणि तो प्रयत्न सुरू आहे या धावसंख्या जमवण्याचा. स्कोर मुजून 32. थांबून एक्झिक्यूट केलंय पण तेवढं टायमिंग होत नाहीये. फटक्यावर तेवढं एलिव्हेशन मिळत नाही. 2 धावाचा प्रयत्न स्वतः गोलंदाज शरद जातो चेंडूवर आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत मैदानावर. फटक्याचं थोडंसं शॉर्ट सिलेक्शन सुचला. ऑन साईडला खेळत असताना सर्कलच्या आतमध्ये चेंडू मध्ये तिथे कव्हर केलं जातोय गोलंदाजाकडून. स्वतः गोलंदाज तिथे धावतायत फॉलो थ्रू मध्ये आणि 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. ती 34 धावा धाव फलकावर या निर्णायक षटकामध्ये. शरद पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. हो तुम्ही पाहतायत लाईन चुकीची आहे. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. व्हाईट सिग्नल शशांक पाटील यांचा इशारा. धावसंख्या 35 धावा धाव फलकावर. ओव्हर द विकेट थांबून एक्झिक्यूट केलाय. पुन्हा त्या टायमिंग होत नाहीये. चेंडू स्क्वेअर लेग मध्ये जातोय खूप वेगाने. क्षेत्ररक्षक तिथे येत आहे. चेंडूवर 2 धावा कंप्लीट होणार का बघायचं आहे आणि फलंदाज इथे मात्र बाद होणार. थोडा वेळ निश्चित थांबला होता म्हणजे फलंदाज आघाडीचा एकनाथ भोईर. त्याला रस नव्हता पण ज्याप्रमाणे बाळा ठाणगेने धाव घेतली त्यामुळे त्याला क्रीज सोडावं लागलं. त्यामुळे फलंदाज विवादात क्रीजच्या मध्ये पोहोचत नाहीये आणि धावची स्वरूपात बाद होतोय. न्यू बॅट्समन मंगेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मानपाडा संघाकडून. एकनाथकडे स्ट्राईक रोटेट कधी होणार बघायचं. काही चेंडू अजूनही शिल्लक या इनिंग मधले. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे बघायचा आहे आणि ती चर्चा सुरू आहे मंगेश ठाकूर यांच्या हातमध्ये आल्यानंतर की स्ट्राईक कशावर रोटेट होईल. एकतर मोठा फटका किंवा सिंगल तरी मला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे कारण तो आघाडीपासून खेळतोय. मैदानावर आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितलेत. धावसंख्या 31 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक निर्णायक 36 धावा धाव फलकावर. निर्णायक षटक मार्गस्थ असताना आडिवली संघाकडून शरदकडून. ओव्हर द विकेट थांबून खेळायचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग चांगला चेंडू. भन्नाट वेग अचूक टप्पा आणि कुठल्या प्रकारचा फुटवर्क नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कुठल्या प्रकारचा फुटवर्क तुम्हाला स्ट्राईक एंडला मंगेश ठाकूर कडून बघायला मिळत नाहीये. याचा फायदा उचलला गोलंदाजाने. थोडासा ऑफस्टोनच्या बाहेर चेंडूला ठेवलाय. ट्रायो स्वतः गोलंदाज तिथे चेंडू ते कव्हर करतायत. एकदा तिथे कंप्लीट होते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलक अंकित झाले ते एकूण 37 धावा या निर्णायक षटकामध्ये. की धावसंख्येचं उद्दिष्ट की धावसंख्येचं लक्ष इथे ठेवणार मानपाडा संघ त्या आडोली संघासमोर. ते बघावं लागेल कारण स्ट्राईकिंगला आता मात्र खूप वेळानंतर येतो तो एकनाथ आणि या षटकातला या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. क्रॉस बॅटेड शॉट पुढे सरकावला होता आणि तोपर्यंत बघायचा चेंडू तिथे कव्हर केला जाईल. 2 धावाचा प्रयत्न इथे मात्र पूर्ण होईल आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होतात. धावसंख्या 39 धावा धाव फलकावर आणि 40 धावसंख्येचं लक्ष मानपाडा संघाने उभारलंय ते आडोली संघासमोर.
चला बॅट्समन सुद्धा पाठवायचे. आडिवली संघ 40 धावसंख्येचं लक्ष गाठायचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 40 रन्स टू विन. आणि ही संधी अजूनही कायम असणार आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी. सलग 3 चेंडू 3 चौकार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी. चाळीस धावांचं लक्ष आहे 4 षटकांमध्ये. प्रति षटकामध्ये 10 धावांची सरासरी ठेवायची आहे सामना जिंकण्यासाठी. आडिवली संघाला थेट उपांत्य फेरीमध्ये जर पोहोचायचं असेल तर या 40 धावा त्यांना बनवावे लागतील मैदानावर सामना जिंकण्यासाठी मानपाडा संघाच्या विरुद्ध. आणि प्रति षटकामध्ये 10 धावांची सरासरी कायम ठेवावी लागेल. पहिले बघायचं म्हणजे आतमध्ये मागच्या इनिंगमध्ये तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही. पुन्हा एकदा ती तुम्हाला संधी असेल सलग 3 चौकार सलग 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी दोन्ही संघाच्या खेळाडूंना 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते सन्मान्य काशीनाथ पाटील यांच्याकडून. आणि त्याचबरोबर सलग 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं आणि विकेट सलग 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ते योगेश भाने यांच्याकडून फलंदाजी करत असताना आडिवली संघाच्या फलंदाजांना. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय संतोष वजे. आणि ओपनिंग पेर येते मैदानाच्या आतमध्ये आघाडीला भास्कर भाने आणि गोविंद भाने. ऑल द बेस्ट. सामना इथे सुरू होतोय. संतोष वजे पहिल्या षटक घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला भास्कर. हो चांगला चेंडू. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. पंचांचा इशारा सिग्नल होतो लेग बाईटचा त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. भास्कर भाणे आणि गोविंद भाणे आघाडीला जावायला सुरुवात करण्यासाठी आडिवली संघाकडून 40 धावांचं लक्ष गाठायचं आहे. पॉवर प्लेमध्ये बघायचं आहे किती धावसंख्येचं इथे मात्र सुरुवात केली जाईल. चांगली सुरुवात मात्र करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये 40 धावांचं लक्ष गाठत असताना. कारण मानपाडा संघाची सुद्धा गोलंदाजी तेवढीच चांगली आहे. खोदून काढलाय चांगला फटका. सेफ शॉट आहे. ऑन साइडला प्लेसमेंट गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. पंचांचा इशारा चौकार. नागाव संघाच्या संगणकाने रिपोर्ट करायचं व्यासपीठावर. टीम नागाव. धावसंख्या फलकावर 5. गोविंद भानेच्या बॅटमधून चौकार. त्याने चौकाराने स्वतःचं खातं उघडलंय. 35 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 40+ चषक काटे 40+ चषक ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही बघत आहात 2021. आणि पहिलंच पर्व आहे. पहिल्याच वर्षात तुम्हाला ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. आतापर्यंत आपण भरपूर क्रिकेट स्पर्धा बघितल्या 40+च्या असो किंवा रेग्युलर क्रिकेटच्या असो. पण काटे संघाकडून पहिल्यांदाच ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. खोदून काढल्या पुन्हा एकदा चांगला प्लेसमेंट. क्षेत्ररक्षक थोडेसे वाईडिश उभे आहेत पण त्यांना बीट करून चेंडू सीमारेच्या बाहेर निघून जातो. अजून एक चौकार. मला पाहिल्यामध्ये व्यासपीठावर सन्मान्य गाडीचे करसन पाटील उपस्थित आहेत. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. आणि सर्व आमच्या 40+ खेळाडूंच्या वतीने आमच्या सर्व संघटनेच्या वतीने आणि त्याचबरोबर काटेई संघाच्या वतीने सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आणि त्याचबरोबर SMDच्या वतीने आमच्या पंचांच्या वतीने सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे करसन दादा पाटील. चांगलं टायमिंग. क्रॉस बॅटेड शॉट. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि झेल. एकनाथ भोईरने टिपलाय तो झेल. फलंदाज बाद होतोय आणि पहिलाच धक्का लागतोय तो आडिवली संघाला. गोविंद भाने. स्मॉल बट स्वीट इनिंग कारण 2 चौकार त्यांनी आपल्या बॅटमधून दाखवले. आणि धावसंख्या तुम्ही पाहता धावफरक अंकित झाले ते एकूण 9 धावा. 9 या धावींवर पहिलाच फलंदाज बाद होतोय. संदीप नाही तर संदीपने मात्र दुसऱ्या खेळाडूला प्रमोट केले त्याच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर प्रवीण भाने. मागच्या सामन्यात सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली. 3 चौकार आपल्या बॅटमधून दाखवले. कारण संदीपला माहिती आहे की सामना थोडासा इझी आहे. बाकीच्या खेळाडूंना सुद्धा टेस्ट करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी प्रमोट केलंय ते प्रवीण भानेला 3ऱ्या क्रमांकावर.
स्ट्राईक एंडला भास्कर. गोलंदाज पुन्हा एकदा संतोष वजे. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. वाईट सिग्नल पंचांचा येतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर अंकित झाल्या आहेत. 30 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ती आडिवली संघाला थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी, नागाव संघासमोर 2 हात करण्यासाठी. संतोष वजे. चेंडू खेळायचा होता कव्हर्स मध्ये, ऑन साइडला प्लेस होते चेंडू. क्षेत्ररक्षक रणजित चेंडूवर येतोय. गुड फिल्डिंग. ज्याप्रमाणे एलिव्हेशन होतं कव्हर्स मध्ये मिड ऑफ वरून चेंडूला काढायचं होतं पण टायमिंग होत नाहीये आणि शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय संदीप रणजितकडे आणि तोपर्यंत एकदा अंकित होते या चेंडूवर. या षटकातला अजून काही चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच येतोय 3रा क्रमांकाचा फलंदाज प्रवीण माने. धावसंख्या 11 धावा धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस आहे. दिशा दिली फक्त. टायमिंग सुंदर. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार. चौकार. धावसंख्या अंकित झाली ती 15 धावा धावफलकावर. मगाशीच उल्लेख केला की प्रति षटकामागे 10 धावा त्यांना करायच्याच आहे. 40 धावांचा पाठलाग करत असताना त्यापैकी 15 धावा अंकित झाल्या. त्यामुळे समीकरण उरलंय 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. आठ 8.33 ची सरासरी कायम ठेवायची आता मात्र. या अगोदर आपण 10 धावांची सरासरी बागत होतो. रिक्वायर रन रेट, आस्किंग रन रेट. आता मात्र रिक्वायर रन रेट 8.25 8.33 आहे तो आडिवली संघासाठी. 25 रिक्वायर फ्रॉम द 18 डिलिव्हरी. एकनाथ भोर यांच्या हातात चेंडू सोपवलाय संघनायकाने. मानपाडा संघाकडून दुसरा षटक ते घेऊन येत आहेत. पॉवर प्ले पूर्णपणे आता मात्र फैलावण्यात आलाय. पॉवर प्ले संपलेला आहे. क्षेत्ररक्षण मर्यादा संपलेली आहे त्यामुळे क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतात डीप मध्ये बाउंड्री लाईनवर. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. चला सामना सुरू करा. एकनाथ. फुल टॉस आहे. चेंडू हवेमध्ये पण क्षेत्ररक्षक काय डीप कव्हर पॉइंटला चेंडू जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न. हानाहानामध्ये फायनली 2 धावा इथे पूर्ण होतात त्या भास्कर कडून. धावसंख्या 17. पहिल्या चेंडूवर 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होतात त्या भास्करच्या. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. एकाकडेच्या मोबाईलमध्ये फलंदाज बाद झालाय तो मैदानाच्या आतमध्ये तो गोविंद. 2 चौकार त्याने आपल्या बॅटमधून दाखवले. खोदून काढला ऑनसाइडला. चांगला प्लेसमेंट आहे. वेगवान फटका. क्षेत्ररक्षक रणजित चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेक सुद्धा चांगली झाली. गुड थ्रो. प्रवीण माने ऑन स्ट्राईक. धावसंख्या 18. लक्ष आहे ते 40 धाव्यांचं. गुड बॉलिंग. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. चांगलं कमबॅक. या डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागले मैदानावर जर सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल, पुनरागमन करायचं असेल. हो अजून एक डॉट बॉल. ब्युटिफुल बॉलिंग. पूर्णपणे जखडून ठेवले, बांधून ठेवले मैदानावर ते स्ट्राईक एंडला फलंदाज प्रवीण मानेला. 2 चेंडू लगातार डॉट टाकलेत ते एकनाथ भोईरने. गुड बॉलिंग. आतापर्यंत 4 चेंडू फेलेत, फक्त 3 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. कमबॅक करत असताना धावसंख्या थांबली 18 धावांवर. ओव्हर द विकेट. ऑफ ड्राईव्ह गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर नाही येत तोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न असेल. चेंडू अजूनही शोधतायत. खराब क्षेत्ररक्षण आणि पुन्हा त्या संधी मिळते 2 धावे घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला ती प्रवीण मानेला. स्कोर मूव्स ऑन 20. नो कमेंट्स फ्रॉम डगआउट. डगआउट मध्ये कुठल्या प्रकारची सूचना नको आहे. शॉर्ट ऑफ गुड लेन. हवीमध्ये चेंडू हलकासा टर्न झाला, बाव सुद्धा झाला आणि चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर निघून सुद्धा गेला. चौकार. चोवीस धावा धावफलकावर. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धावांची गरज आहे.
2 षटकामध्ये धावसंख्या 24 धावा, 12ची सरासरी आणि 2 षटकामध्ये रिक्वायर रन रेट 8.00 च्या गतीने 16 धावा धावफलकावर. चला जास्त वेळ घेऊ नका ड्रिंक ब्रेक साठी. ताबडतोब निर्णय घ्या आपला पुढचा गोलंदाजीचा आणि सामना सुरू करा. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला मानपाडा संघ भरपूर वेळ घेत आहे. सामना लगेच सुरू करा. 2 षटकांसाठी जवळजवळ 14 मिनिटं गेले. 14 मिनिटं. उद्या तर स्टॉप वॉच लावावं लागणार बहुतेक. त्याला सामना सुरू करा. 2 षटकांचा खेळ शिल्लक आणि 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आडिवली संघाला. गोलंदाज सज्ज होईल तो देवेंद्र वझे आणि त्याला सामोर जाईल तो आघाडीचा फलंदाज भास्कर भाने. प्रसिद्ध छकडेवाले घारलीचे जनार्दन पाटील यांचं आगमन होत आहे. घारली गावचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मैदानाच्या आतमध्ये आमच्या या भव्य व्यासपीठावर. पहिला चेंडू डॉट लेफ्ट आर्म ऑन साइडला थांबून एक्झिक्यूट केलाय. वेगवान फटका आहे. शतक आहे टीम मिड विकेटला. रणजित 2 धावा पूर्ण होणार याच्यात मात्र शंका नाही. पहिला चेंडू निर्धाव गेला होता त्यामुळे समीकरण उरले 10 चेंडू आणि गरज आहे ती मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची. 10 बॉल अँड 14 टू विन. कारण 12 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण होतं. पहिला चेंडू डॉट आणि या चेंडूवर आले ते 2 धावा. ओव्हर द विकेट. हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका. गोलंदाज चेंडूच्या खाली जज करतोय आणि आउट. फलंदाज बाद होतोय आघाडीचा भास्कर भाने. बॅक टू द पवेलियन. बघायचं मॅचला इथून मात्र कलाटी येणार का गोलंदाज देवेंद्र वझे. कारण महत्वाची विकेट मिळवली. ओपनिंग बॅट्समन मात्र तंबूत परतलाय. पण संदीप भाने अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तो येतोय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. हे ट्रम्प कार्ड आहे या संघाचं. तो सामन्याला कधीही कलाटणी देऊ शकतो संदीप भाने. आणि एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या संघाचा. चला गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा देवेंद्र वझे. एक विकेट निश्चित मिळवली आपल्या गोलंदाजीवर. बॉल अँड कॉट. चांगला प्लेसमेंट ऑन साइडला प्लेस केलाय. क्षेत्राच्या काय डीप मध्ये रणजित पुन्हा चेंडूवर येतो. तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न इथे पूर्ण होणार संदीप आणि प्रवीणचा. आणि 2 धावांच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली 28 धावा धावफलकावर. अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये 12 धावांची. अजूनही गरज आहे मैदानाच्या सामना जिंकण्यासाठी ती आडिवली संघाला. ओ गुड बॉलिंग. चांगला चेंडू. 1 मोर डॉट. प्रेशर ऑन द बॅट्समन. 12 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 7. सामना आता मात्र थोडासा मात्र झुकल्यासारखा वाटतोय मानपाडा संघाच्या बाजूने. या षटकात धावा येत नाहीयेत.
चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक, कौतुक करावं लागेल या षटकामध्ये देवेंद्र वझेचं. हो अजून एक चांगला चेंडू, गुड बॉलिंग, धावचीची संधी सुद्धा होती आणि खराब थ्रो. चेंडू ट्रॅव्हल होतोय इथे, मात्र एक चूक झाली आणि त्या चुकीचा बघायचा आहे, फायदा होणार आडवली संघाला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव तर अंकित झाली होती, 5 धावा काउंट केल्या जातील. जिथे जवळ जवळ एकच धाव मिळणार होती अशा मुवमेंटला गोलंदाजाने जी आतापर्यंत कामगिरी केली या षटकामध्ये खूपच वाखाणण्याजोगी, आणि त्याच्याचकडनं चूक की चेंडू त्याने जो फेकला बॅकअप नाही तिथे, आणि चेंडू जातोय तो फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. धाव संख्या अंकित झाली एकूण 32 धावा धावफलकावर. समीकरण आता उरलंय 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. सहा चेंडू 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू 7 धावा. सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आणि 40+ जो नियम आहे त्यामध्ये असं नियमाने हे सांगितलं जातं की धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला कंपल्सरी करावाच लागणार, कंपल्सरी चेसिंग. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 6 बॉल अँड 7 टू विन. मिळण्या षटकात येतो तो रणजित ठाणगे. पहिला चेंडू बॉटमचा खूप चांगला वापर, प्लेस केला चेंडूला पॉइंट रिजन मध्ये, एकदा पूर्ण केले संदीपने. 2 धावांचा प्रयत्न असेल, बघायचा स्ट्राईक एंडला तो वेगाने धावतोय, 2 धावा इथे पूर्ण होणार. समीकरण उरलंय 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पाच चेंडू आणि 5 धावांची गरज. ड्राईव्ह खूप चांगला आहे, ऑन ड्राईव्ह, आणि चेंडू गॅप मधून सीमारेषा बाहेर जातोय. चौकार. स्कोर इज इक्वल. धावसंख्या बरोबरीमध्ये. मागच्या षटकातल्या शेवट चेंडू ज्या चुका झाल्या त्या चुका आता मात्र महागात पडतायत मानपाडा संघाला, कारण त्याच मात्र गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली होती देवेंद्र वझेने. चला नागावचे कॅप्टन पुन्हा एकदा विचारणी करतो, व्यासपीठावर आपण यायचंय. एकाच धावेची गरज आहे, चेंडू शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 4. कमाल करावीच लागेल, कौतुक करावंच लागेल या संघाचं. सलग तिसरा सामना खेळत असताना तो सुद्धा विजय दिशेने वाटचाल करतायत. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स आडिवली संघाकडून पाहायला मिळतोय. नागावचे संघनायक इथे उपस्थित आहेत. 4 चेंडू आणि गरज आहे ती एका धावेची. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला प्लेस केलाय, सेफ शॉट आहे आणि चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर जाईल. विजय चौकार. सामना इथे जिंकलाय आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय तो आडिवली संघाने. आणि आजच्या दिवसाला शेवट सामना असेल तो आडिवली विरुद्ध नागाव या 2 संघांमध्ये. इथे उपांत्य फेरी ते लगेच केली जाईल.